नाशिकचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या महारामेश्वर महादेव मंदिर सभामंडपाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी जनार्दन स्वामी आश्रम प्रवचन मंडळ यांच्या वतीने हरिभक्तपरायण विजय सोनवणे महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन झाले। संत ज्ञानेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आडगाव शिवार येथील महादेव मंदिराचा भव्य सभामंडप आमदार निधीतून बांधण्यात आला। तसेच शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या भव्य सभा मंडळाचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळेस आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि सोनवणे महाराज यांनी फीत कापून सभा मंडपाचे उद्घाटन केले। या प्रसंगी माजी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक सुरेश केताडे, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, माजी नगरसेविका शीतल माळोदे, दिलीप निमसे, रोहम, कैलास महाले, विलास सूर्यवंशी, समाजसेवक रामभाऊ संधाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिला भगिनींना आमदार राहुल ढिकले आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळेस गट क्रमांक 348 सन्माननीय मंदिर समिती संत ज्ञानेश्वर सोसायटी आडगाव शिवारचे प्रेरणास्थान कैलासवासी ज्ञानेश्वर लबडे यांच्या संकल्पनेतून या मंदिराची आणि सभामंडपाची उभारणी झाली। या भव्य सभामंडप उद्घाटन प्रसंगी परिसरातील रामभाऊ संधान, समाधान लबडे, शेखर लबडे, पांडुरंग व्यवहारे, कैलास शिंदे, भास्करराव घायतड, पगार सर, जाधव सर, कैलास पवार, अशोक खंडारे, लहामगे बाबा, शामराव सूर्यवंशी, पुंडबाबा शिंदे सर, सुधाकर निकम, शिलावट घोरपडे, संजू सोळसे, निलेश शिंदे, योगेश नवले, सरपंच अतुल मते, गौरव पुंड, प्रवीण शिलवट, पियुष लहांगे, शामराव सूर्यवंशी, गौरव पुंड, शशी पुंड, पर्वताबाई लबडे, सुनीता लबडे, कमळाबाई सूर्यवंशी, राऊत शिंदे, भोसले, खंदारे, सुशीला शिलवत, कल्पना निकम, मीना जाधव, छाया पुंड, सारिका लहांगे, घोरपडे, उषा खंद्रे आदी उपस्थित होते। शिवरात्रीच्या या पावन प्रसंगी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यात कुमारी अंजली किरंगे हिने प्रथम क्रमांक पटकावला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ढिकले आणि विद्या घायतड यांनी केले, तर आभार प्रदर्शन भास्करराव घायतड यांनी केले। हाऊस मौज करण्यासाठी नाही, मौज मजा करण्यासाठी नाही, तर सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं, अरे किती करशील हौदा मौजा, पुढे येतील रे यमाच्या फौजा, पापे करिता तुला पुढे आहे पुसता, आणि तू काय उत्तर देता होशील। ज्या आयुष्य संपेल, आत्मा शरीर सोडून जाईल, तसं जनार्दन सांगितलं की वरती सुद्धा भगवंताचं कोर्ट आहे, खाली सुद्धा कोर्ट आहे, तसं यम दरबारावरती आहे। आणि चित्रगुप्त नावाचा त्याचा क्लर्क आपला जीवनाचा रेखाटोका त्या ठिकाणी घेऊन ठेवतोय। त्याप्रमाणे वरती विचारणा केली जाते। भगवंत विचारतो, बाबा तुला मी सुंदर नव्हते दिला, चांगले हातपाय दिले, डोळे दिले, ठिकाणी आहे ओम नमः शिवाय आपण त्या ठिकाणी मंत्र जप करत असतो। मुखामधून म्हणा किंवा भजन करता करता आपण त्या ठिकाणी म्हणत असतो की ओम हे बीज त्या ठिकाणी आहे आणि नमः शिवाय हा देवाचा मंत्र त्या ठिकाणी आहे। न म्हणजे नम्र, म म्हणजे महान, शिव म्हणजे शिष्ट, वा म्हणजे वाग्मी आणि य म्हणजे यथार्थ। नम्र, शिष्ट, वाग्मी, यथार्थ असा त्या ठिकाणी भगवान शंकर आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संदेश देतात, बोध करतात। माणसाच्या जीवनामध्ये नम्रता असावी, शिष्टता असावी। सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितलं, नम्र झाला पुत्रा त्याने कोणती आनंदा, की जो तो मनुष्य नम्रतेचा अंगीकार करतो, भगवंत स्वरूप ज्याला मानतो, त्याला भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी लवकर होते। आणि आज या ठिकाणी या शिवरात्रीच्या निमित्ताने आज संपूर्ण दिवसभर आपल्या सर्वांना भगवान सदाशिवाचं भजन त्या ठिकाणी करायचं आहे। आजकाल बघा मानवी जीवन अतिशय धक्काधक्कीचं झालंय, अतिशय त्या ठिकाणी। यावेळी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। या सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतलाय। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।